शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे की तुमचा जो काही अर्ज आहे पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला आहे की अप्रूव्हल आहे, आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्या आणि पीक विमा असं सर्चवरती क्लिक करा। पहिले जे येईल इथं PMFBY यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार की आपला जो काही क्लेम आहे ते अप्रूव्हल झालेला आहे की पेंडिंग आहे आपला फॉर्म की रिजेक्ट झालेला आहे। आता सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती आल्याच्या नंतर आता आपल्याला क्लिक करायचं आहे यामध्ये फार्मर कॉर्नरवरती। काही टाईमपास न करता फार्मर कॉर्नरवरती क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर आता पहिलं जे येईल आपलं लॉग इन फॉर फार्मर काय क्लिक करायचं आहे, गेस्ट म्हणून गेस्ट फार्मरवरती न क्लिक करता आता आपल्याला लॉग इन फॉर फार्मरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। पहिल्या ऑप्शनवरती आपण इथं क्लिक करून घेऊ। क्लिक केल्याच्या नंतर आता जो काही लाभार्थी आहे जे काही शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर दिलेला होता तेच मोबाईल नंबर इथं टाका आणि हा जो कॅप्चा येईल हा कॅप्चा इथं टाका आणि रिक्वेस्ट फॉर OTP वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर सर्वप्रथम आपण आपला जो काही मोबाईल नंबर आहे इथे टाकून घेऊ, कॅप्चा टाकून घेऊ आणि रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक करायचं आहे। आता एक OTP आपल्या मोबाईल नंबरवरती सेंड केला जाईल, ते OTP आपल्याला टाकून लॉग इन करायचं आहे। सर्वप्रथम आता आपण आपला जो काही कॅप्चा इथं टाकून घेऊया। कॅपिटल स्मॉल जसंच्या तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे, कॅपिटल आहे की स्मॉल आहे हे तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। तर इथं आपण इथं टाकून घेतलेलं आहे। यानंतर आपण आपला मोबाईल नंबर टाकू आणि रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक करायचं आहे। रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक केल्याच्या नंतर एक OTP आपल्याला येईल, वेट करा। OTP आपल्याला आलेला आहे तर OTP आपण इथं जे काही पेस्ट करून घेतलेला आहे। तर OTP पेस्ट केल्याच्या नंतर आता आपल्याला ज्यांना कोणाला OTP आलेला नसेल तुम्ही बघू शकता OTP आपल्याला आलेला आहे। तर इथं जे काही OTP आल्याच्या नंतर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर थोडं खाली यायचं आपल्याला। खाली आल्याच्या नंतर इथं तुम्हाला दिसेल जो काही आपलं सेशन आहे खरीप आहे, रब्बी आहे, 2024चा चेक करायचं आहे की 2025चा हे तुम्हाला इथं दाखवेल। तर आता आपल्याला 2025 क्लिक करायचं आहे। याचप्रमाणे थोडं झूम इन करून घेऊ आपण। आता हे जो आहे यावरती आल्याच्या नंतर आपल्याला दिसेल की आपला पीक विमा जो काही अप्रूव्हल आहे की नाही, तर इथं टोटल क्लेम पेडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आता थोडं इथं आपण झूम इन करून घेऊया किंवा इकडे ड्रॅग करा। तर इथं तुम्हाला 00 दाखवत आहे। जर तुमचा पीक विमा जमा जर झालेला असेल तर तुम्हाला असं दाखवेल। तर आता हा जो आहे हा तुमच्या मोबाईलवर दिसते का हा चेक करा। क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड हे तुम्हाला जर दिसत असेल तर तुमचा कॅल्क्युलेशन आता सुरू आहे। लवकरच तुमचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल। हे तुमचा जे काही ऑप्शन आहे की तुमच्या याच्यावर दिसते की नाही लगेच तपासा। आता पीक विमा जमा झालेला आहे दुसऱ्या याचा तर ते कशा पद्धतीने तर पाहायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे। तर इथं टोटल क्लेम पेडमध्ये आपल्या जे काही अमाऊंट इथे दिसत आहे तर या टोटल क्लेम जे काही यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। कोणत्या याचा पीक विमा आपल्याला जमा झालेला आहे हे तुम्हाला इथं दिसेल। तर इथं तुम्हाला ड्रॅग करायचं आहे। तर आता यासाठी किती पीक विमा आलेला आहे हे तुम्हाला इथं दाखवण्यात येईल। त्याचप्रमाणे 437 रुपये, 3480 रुपये, 517 रुपये जे की तुम्ही पीक विमा फॉर्म भरलेला आहे तर अशांचा जो काही खात्यामध्ये इथं पीक विमा इथं जमा होताना तुम्हाला इथे दिसत आहे। तर आता यामध्ये जे काही आपला जो काही क्लेम केलेला आहे हे खात्यामध्ये इथं जमा होत आहे। काय होत आहे इथं जो काही क्लेम आहे हे इथं पेड झालेला आहे। तर इथून तुम्ही चेक करून घ्या की तुमचा जो काही क्लेम आहे तिथं पेड दिसत आहे की अनपेड दिसत आहे की काय आहे की नो क्लेम दिसत आहे। नो क्लेम दिसत असते म्हणजे क्लेम इथं हे झालेला राहतो। तर इथं तुम्ही चेक करा की तुमचा जो काही क्लेम आहे तिथं काय दाखवत आहे। तर हे जर तुमचं दाखवत असेल क्लेम तर हे तुमच्या खात्यामध्ये याचे पीक विम्याचे पैसे इथं जमा झालेले असेल। सर्व शेतकरी बांधवांनी हे लगेच चेक करा की तुमचं नो क्लेम दाखवत आहे की क्लेम पेड दाखवत आहे किंवा तुमचा कॅल्क्युलेशन सुरू आहे कॅल्क्युलेशन वेटेड असं दाखवत आहे। तर तुम्हाला थांबायचं काम आहे कारण की टाईम इथं लागणार आहे कॅल्क्युलेशन होण्याकरिता। तर आता जो काही पीक विम्याचा जो काही क्लेम आहे तिथं खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर यामधून तुम्ही 2018 असेल, 19 असेल, 20 असेल, 22 असेल, 23 असेल पीक विमा चेक करू शकता। 23चा जर इथे सिलेक्ट केला तर यांनी पीक विमा फॉर्म भरलेला नव्हता। रब्बी सिलेक्ट करू आपण तर रब्बीचा यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे। तर यावरती टोटल क्लेम पेडवरती जाऊनच तुम्ही चेक करू शकता की कोणत्या पिकाचा किती जमा झालेला आहे। तर यामध्ये तुम्ही चेक करू शकता की येथून तुम्हाला चेक करता येणार आहे कोणत्या पिकाचा किती पीक विमा तुम्हाला मिळालेला आहे। तर तुम्ही घरबसल्या देखील इथून चेक करून घ्या की आपला टोटल क्लेम किती झालेला आहे काय आहे हे तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला इथं बघायला मिळेल।
तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि तुमच्या काही अडचणी असतील, ज्यांना कोणाला पिकमा आलेला नसेल, तर अशाने पिकमा कंपनीला लेखी अर्ज द्या, तक्रार करा आणि पिकमा मिळवा.